नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललेलो आहोत गावी. मकर संक्रांत आहे त्याच्या निमित्ताने. आता वाजलेले आहेत पहाटेचे 6:30 झालेले आहेत. तर आम्ही आता निघतोय. आमची 7:30ला बस आहे. तर चला मग बघू पुढे. जाताना वाटेतच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. दगडूशेठ गणपतीच्या इथूनच आम्ही गेलो. आम्हाला दिघीवरून बस नाही मिळाली, तर आम्ही स्वारगेटच्या बस स्टॉपला आलेलो आहोत. स्वारगेट बस स्थानक आहे हे. इथून आम्ही कराडची बस पकडणार आहोत. बस नाश्त्यासाठी थांबली आहे. तर या इथे हॉटेलच्या बाहेर तुम्ही बघू शकता किती छान अशी बदकं होती. मस्त असा आवाज करत होती. आता आम्ही कराडला पोहोचलेलो आहोत. इथून आम्ही आमच्या गावी म्हणजे विट्याला जाणार आहोत. तर जातानाच वाटेत ही नदी लागते. मला माहीत नाही ही कोणती नदी आहे. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता किती छान अशी नदी आहे आणि पाणी पण बघा किती वाहत आहे मस्त. या इथून आमचं गाव हे जवळजवळ 1 तासाच्या अंतरावर आहे. सो आम्ही तिकडे चाललेलो आहोत, म्हणजे माझ्या सासरी. आता दुपारचे वाजले होते 1:30 वाजलं होतं दुपारचं. आजूबाजूचा तुम्ही निसर्गरम्य परिसर बघू शकता. गावी आल्याचा फील किती मस्त येतोय. खरंच खूप छान असं मस्त वातावरण होतं. गावी आलं की मन किती प्रसन्न होतं. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण वगैरे. खरंच खूप छान वाटतं गावी आल्यानंतर. हे तुम्ही बघू शकता इथून गेले इंडस्ट्रियल कंपनी आहे इकडे. गावी येण्याची ओढ ही मनाला लागलेली असते. आता यापुढे मी काही क्लिप्स ॲड करते जे की आमच्या घराच्या आजूबाजूचे फळझाडं फुलझाडं आहेत ते.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण एका छानशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.